हॅलो गुड मॉर्निंग। तर आजच्या टिफिनमध्ये होती भोपळ्याची भाजी। ही भोपळ्याची भाजी मी कशी बनवते चला तर मग तुमच्याबरोबर शेअर करते। कढई ठेवून कढईमध्ये मी 5-6 मिरच्या तेलात परतून घेतल्या आणि त्याच कढईमध्ये मी आता भाजीला फोडणी देखील देते। त्याच कढईमध्ये थोडंसं एक पळी तेल घातलं आणि जिरं मोहरी घालून ठेचलेलं लसूण घातलं आणि अद्रक कोथिंबीरची थोडीशी पेस्ट, त्यानंतर हळद घालून व्यवस्थित परतून घेतलं। हळद घातल्यानंतर भोपळा घालायचा। भोपळ्याला देखील व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मीठ ॲड करायचं आणि भाजी वाफलायला ठेवायची। भाजी वाफलेपर्यंत मला चपात्या देखील बनवायच्या होत्या, तर चपात्याचा तवा देखील टाकून घेतला आणि एक साईडला छान अशी कणिक मळलीच होती, तर त्यानंतर चपात्या बनवायला घेतल्या। व्यवस्थित अशा चपात्या बनवल्या आणि व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखी आपली फटाफट अशी कामं झाली असती तर किती छान झालं असतं ना। तर चपात्या बनवून होतच होत्या, तर माझी एक साईडला भाजी देखील वाफलत होती आणि ही भाजी ना मी पाण्याचा वापर न करता वाफलते, तर फक्त तेल आणि वाफेवरती ही भाजी वाफलवून घ्यायची, कारण त्यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा। तर थोडी भाजी वाफलत आली तर मी त्यामध्ये कूट घातलं, भरपूर सारी कोथिंबीर घातली आणि ही भाजी ना मी कार्तिकीला काढून ठेवली। आता ही भाजी आवडती की नाही कार्तिकीला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर त्यानंतर मी आमच्यासाठी त्या भाजीमध्ये हिरवी मिरची घातली, व्यवस्थित अशी भाजी परतून घेतली आणि त्यानंतर साहेबांचा टिफिन पॅक करून दिला। तर अशी असते आमची सकाळची गडबड। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा। तोपर्यंत बाय।